शुभ्रा फोन. अरे आजोबांचा फोन आहे. अरे वा. हॅलो. हा आजोबा. नाही दुसऱ्या ड्रॉवर मध्ये बघा बरं. तिथेच ठेवल्यात आजोबा. नाही सापडत आहेत का? बर बर ठीक आहे. तुम्ही शांत राहा. मी येते आणि तुम्हाला शोधून देते. हा मी लगेच येते आजोबा. आले येते. काय गो, काय झालं शुभ्रा? बाबा बरे आहेत ना? हो बरे आहेत. त्यांना फक्त त्यांच्या गोळ्या सापडत नाहीये आणि औषध घ्यायची वेळ झाली आहे. त्यामुळे मी पटकन घरी जाते आणि त्यांना औषध देते. हो निघ तू इथली काही काळजी करू नकोस. मी आहे इथे. जा. चालेल सर. पुन्हा एकदा वेलकम आणि कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्स शुभ्रा. चला भेटूया आपण सगळे. बाय बाय. सोम तू थांबतोयस का? बरं येते मी. सांभाळून ग बाळा. हो. चला कस्टमर्स येतील आता. तयारीला लागूया. सर आज बाहेरून कोणी कस्टमर येणार नाहीयेत. का? ऍक्च्युली प्रायव्हेट लंच साठी एका गेस्टनी पूर्ण अभिस किचन बुक केलंय. अरे वा. अरे ही तर छानच बातमी आहे. मग तयारी केली आहे की नाही काही? हो सर ऑलमोस्ट तयारी झाली आहे. पण या गेस्टची ऑर्डर रिक्वायरमेंट थोडी वेगळीच आहे. म्हणजे त्यांचं असं म्हणणं की त्यांना ज्या डिशेस हव्या त्यांना एक एक करून टेस्ट करायची. अरे पण ते ऑर्डर देणार कधी? आपण बनवणार कधी? किती माणसं किती आहेत? असं काही त्यांनी सांगितलं नाहीये. त्यांचं एवढंच म्हणणं आहे की त्यांना ज्या डिशेस हव्या त्या एक एक करून त्यांना सर्व करायच्या आहेत. हा म्हणजे ऑलमोस्ट सगळी आम्ही तयारी केली आहे. पण आता तुम्ही जर इकडे आलाच आहात तर डिशेस तुम्ही बनवाल का? ऑलराईट. आपल्या एवढ्या लॉयल कस्टमरला खायला घालायला मला आनंदच होईल. माझी बदाम राणी. आसावरी मी आलोय तुझ्यासाठी. आपल्यातला दुरावा आता संपेल. मी आलोय फक्त आणि फक्त तुझ्यासाठी. अजून कसं नाही आलाय क्लाउन? क्लाउन आला नाही मिळेल तर सोहम सर मला क्लाउन करतील. हो नो गॉड प्लीज प्लीज लवकर ये क्लाउन प्लीज. ए क्लाउन काय तू 10 वाजता येणार होतास ना? क्लाउन म्हणजे? तुला क्लाउन म्हणजे माहिती नाही? ते क्लाउन म्हणजे नाही का ते सर्कशीमध्ये असतात अशी अशी टोपी घालतात. ते नाही का नाकाला लावलेलं असतं रेड रेड कलरचं राऊंड. असं ते मेकअप करतात नाही का फेस वरती आणि लोकांना हसवतात नाही का? क्लाउन क्लाउन. विदूषक. नो नॉट विदूषक. जोकर जोकर. हे तेच ते. विदूषक म्हणजे जोकर. विदूषक म्हणजे क्लाउन. आता हा कुठे आला मध्ये? तुम्हीच आहात ना ते क्लाउन. ये तू काय मला क्लाउन समजले? येस यू आर क्लाउन. इथे उभा राहा आणि जोर जोरात ओरडा अभिजित राजे इज बॅक. अभिजित राजे इज बॅक. ओरडा ओरडा चला. अभिजित. व्हॉट? तू काय मला क्लाउन समजले? मी कस्टमर आहे. कस्टमर. कस्टमर? तुम्ही कस्टमर? हा तेच तेच. ओके ओके सॉरी सॉरी. वेलकम टू अभिज किचन. गेट आउट. सकाळी डोकं फिरवलं. रासावरी तुला अन्नपूर्णाला निघायला उशीर होत असेल तर तू गेलीस तरी चालेल ना? अहो नाही, आज तुमचा पहिला दिवस आहे ना. मला तुम्हाला ह्या किचन मध्ये जेवण करताना पाहायचंय आणि तुम्हाला काही मदत लागली तर होईल ना माझी. पण अन्नपूर्णाचं काय? अहो मधुणी मंग्या सांभाळून घेतील एक दिवस. मी सगळं समजावून आले त्यांना.
अरे हा तर खरंच आला. आता काय होणार? आई तर इकडेच आहे. क्या बात है. आज आसावरी आणि अभिजित राजे दोघेही माझ्या दिमतीला असणार. क्या बात है. खूप मजा येणार आज. मिस्टर काटेकोर, आज आमचं रेस्टॉरंट एका प्रायव्हेट लंचसाठी ऑलरेडी बुक झालेलं आहे. आणि काय आहे की ज्यांनी बुक केलंय त्याला अत्तर शिंपडायला कोणी नकोय. डोंट वरी, पुढच्या वेळी रिक्वायरमेंट असेल तेव्हा तुला मी सांगेन. तू आता गेलास तरी चालेल. ओके? मी अत्तर उडवायला नाही, मी तुझ्या हॉटेलावर पैसे उडवायला आलोय. तुझ्या पोरांना विचार हॉटेल कोणी बुक केलंय ते. सर खरं तर त्यांनीच प्रायव्हेट लंचसाठी हॉटेल बुक केलंय. अख्खं हॉटेल बुक केलंय मी माझ्यासाठी. मला स्पेशल पदार्थ खायचे आहेत. आणि काय रे अभिजित राजे, तुमच्यासाठी कस्टमर देव आहे ना. मग या देवाला खुश कर ना प्रसाद दाखवून. अतिथी देवो भव. बोल, काय खायचंय तुला? विश्वास? येस सर. मला माहिती आहे काय पाहिजे ते. एक आसावरी पुलाव, आसावरी पनीर कुर्मा, आसावरी कोथिंबीर वडी आणि आसावरी घारगे. चला चला लवकर चालू करा, कामाला लागा. चला निघा निघा निघा. आसावरीजी, तुमच्या कोमल हातांनी स्वयंपाक केलात ना माझ्यासाठी, तर 4 चांद लागतील जेवणाला. चला चला लवकर आणा. तयारी लागूया. मी त्या माणसासाठी काही एक करणार नाहीये. आपण त्याला मान द्यावा ना इतकी लायकी नाहीये त्याची. शांत हो, शांत हो. आज आपल्या अभिज किचनचा पहिला दिवस आहे की नाही, तो छान जायला. नो वाद, नो भांडण. ओके? हो ना. नेमकं आजच्या दिवशी त्याचं तोंड पाहायला लागलं आपल्याला. अहो मी खरंच सांगते ना तुम्हाला, मी खरंच काही करणार नाहीये. मी तुला सांगतोय का त्याच्यासाठी तू काही कर म्हणून? काय हो, हा आजच कसा आला इकडे? म्हणजे त्याला कसं कळलं की आपण आज इकडे येणार आहोत म्हणून?
अरे आपलं रेस्टॉरंट सगळ्यांसाठी खुलं आहे, कोणी कधीही बुक करू शकतो. आपल्याला तर इथे येईपर्यंत कुठे माहित होतं कोणीतरी बुक केलंय म्हणून. तेच म्हणते मी, त्यांनी आजच कसं काय नेमकं बुक केलं? सोहमनी सांगितलं असेल का त्याला? आसावरी, प्रत्येक गोष्टीत सोहमला दोषी ठरवलंच पाहिजे का? त्याला तरी कुठे माहित होतं? तो उलट तुला म्हणत होता की तू येऊच नकोस म्हणून. तू हट्टाने आलीस. आता आलीस ना, शांत राहा. काय करतोय, कसं करतोय ते बघ. अहो अहो, काय करताय तुम्ही? अहो, एवढी नुसती कोवळी कोवळी पानं काढली तर पुरवठ्याला पडतील का ती? आणि ते देठ असे टाकून नका देऊ कचऱ्यामध्ये. देठांना चव असते, चटणीला उपयोगी पडतात, आमटीत टाकता येतात. याबीच किचन आहे, अन्नपूर्णा नाही. मला माझ्या पद्धतीने करू दे. ओके? किचन कोणाचंही असू दे, पण नवरा माझा आहे ना, त्याला तेच करावं लागेल जे त्याची बायको त्याला सांगते. अधिकार गाजवते सोशिक नवऱ्यावर. खरंच, हे मात्र खरंय. खूप सोशिक आहात तुम्ही. देठ टाकू नका. ठेवतोय देठ. ॲट युअर सर्व्हिस सर. हा ठीक आहे, केव्हा झाली? थांब, आधी मला खाऊन बघू दे. काय भंगार चव आहे हा? घेऊन जाय सगळं इथनं. घेऊन जा, उचला उचला. हे आसावरीने बनवलेलं नाहीये. त्या अभिजित राजेला सांगा माझ्या आणि आसावरीच्या मध्ये लुडबुड करायची नाही. काय? चला उचला उचला. चला घेऊन जा सगळे, सगळं घेऊन जा. इथे एक पण वस्तू नाही पाहिजे. चल हे पण घेऊन जा. चल. काय बनवतात, काय खातलं, काय चव नाही, काय नाही, बेचव सगळं आणून देतात. मला आसावरीच्या हातचं खायचं होतं. सर, सर परत एकदा रेडी करू. हो हो माहिती आहे, वाडा. वाढ. अरे काय फालतू चव आहे. घेऊन जा सगळं, परत घेऊन जा. मला नाही पाहिजे. उचल उचल, लवकर उचल. काय बरोबर नाही हॉटेलचं. अरे घेऊन जा, मला त्या वासाने त्रास होते. घेऊन जा सगळा. ही वाटी कोण नेणार? काय हो, काय चाललंय तुमचं? तुम्ही काही तासांसाठी आमचं हॉटेल भाड्याने घेतलंय, विकत नाही घेतलंय. आमच्या हॉटेलमध्ये असलेच पदार्थ मिळतात. तुम्हाला आवडत नसेल ना तर तुम्ही बाहेर जाऊ शकता. विश्वास, यांचे पैसे परत करून टाक. एक सांगू, तुम्ही चिडलात ना की फार सुंदर दिसतात. तुमच्या चेहऱ्यावरची लाली ना खुलून येते. हे बघा तुम्ही. एक मिनिट. हे भंगार चव आहे म्हणून मी भंगार म्हटलं. काय काय भंगार आहे? अतिशय उत्तम पदार्थ आहे, त्याला तुम्ही भंगार म्हणताय?
नाही नाही, तुम्हाला ना फक्त आम्हाला त्रास द्यायचा आहे, दुसरं तिसरं काही नाही. एवढा आहे तर तुम्ही खाऊन बघा ना, बघा कसं लागतंय ते. म्हणजे खरं खोटं होऊन जाईल ना. उगाच माझ्यासारख्या सभ्य माणसावर आरोप नाही करायचे. हा? विश्वास, मला एक चमचा दे. भंगार म्हणताय का? सोन्यासारखं केलेलं अन्न आहे. आणि इकडे खूप छान झालाय पुलाव. अतिशय उत्तम झालंय. हे सगळे पदार्थ चांगले झालेत. तुम्हाला काय भंगार वाटले? एकही पदार्थ वाईट झालेला नाही. अतिशय सुंदर उत्तम पदार्थ आहेत. आणि तुम्हाला खायचं नाहीये ना म्हणून तुम्ही कारण सांगताय. आता सगळे पदार्थ गोड लागतील. कसं आहे, आज तुमच्या सोबत लंच करायची माझी इच्छा होती, ती पूर्ण झाली. आता सगळे पदार्थ डबल स्वादिष्ट लागतील. हाँ, क्या बात है. लाजवाब. खरंच तुमच्या हातानं ना फार सुंदर चव आहे. हो, आहा, दिल भर गया रे. अब बिल ला रे. सगळ्याचं बिल घेऊन ये. सगळे पैसे डबल भरीन, डबल. बिल त्याला नेऊन दे. हो? नेऊन दे म्हणतोय ना. हे घ्या तुमचं बिल. हाय हाय, यांच्या हातून जर बिल मिळणार असेल ना तर मी रोज यायला तयार आहे. ₹0 ओनली. म्हणजे फुकट जेवण. मला आपला समजलं काय? भिकारी. आम्ही रोज भिकाऱ्यांना मोफत अन्न देतो. हे माझ्या बायकोचं उष्ट अन्न आहे. असं अन्न मी भिकाऱ्यांना देतो, पण त्याच्याकडनं पैसे घेत नाही. तुम्ही नशीबवान आहात, तुम्हाला माझ्या बायकोचं उष्ट अन्न मिळालं आणि तेही मोफत. भरपूर खा, आणि घरी जाऊन खायचं असेल तर पार्सल देतो. विश्वास, पार्सल. येस सर.
या काटेकोरला अद्दल घडवायला अभिजित सरच हवे. या सगळ्यातून मला तेच वाचवू शकतील.